महारुद्र व्यायामशाळा व कुस्ती मैदानाचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन. ब्राह्मणवाडा येथे श्री महारुद्र व्यायामशाळा व भव्य कुस्ती मैदानाचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन प्रवीण कुमार हरियाणा हिंद केसरी यांच्या कुस्तीचे आयोजन केले आहे. प्रथम पारितोषिक 4,11,000 रुपये, द्वितीय 51,000 रुपये, चांदीची गदा तसेच नांदेड केसरी 11,000 रुपये, मानाची चांदीची गदा, तिसरे बक्षीस 31,000 रुपये, चौथे 21,000, पाचवे 7,000 आणि सहावे 5,000. या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, बालाजी कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल पाटील मोरे यांनी केले आहे. नमस्कार, मी पैलवान बाळू पाटील मोरे, ब्राह्मणवाडा. आमच्या इथे 5 जानेवारी 2024 रोजी श्री महारुद्र व्यायामशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून आपल्या जिल्ह्याचे खासदार साहेब प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आणि प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब हे येणार आहेत. आणि एक प्रथम क्रमांकाची कुस्ती ही आपल्या महाराष्ट्राचे चालू वर्षाचे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांची आणि प्रवीण कुमार हरियाणा यांची कुस्ती 4,11,000ची प्रथम पारितोषिकाची ही कुस्ती होणार आहे. आणि द्वितीय क्रमांकाची कुस्ती ही 51,000ची होणार आहे. त्याला चांदीची मानाची गदा राहणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पैलवानांनी यावे असं मी सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो. आणि नांदेड केसरीसाठी 11,000 आणि मानाची चांदीची गदा ही फक्त नांदेडमधल्या पैलवानांसाठी ही एक विशेष गदा ठेवलेली आहे. तरी नांदेडच्या सर्व पैलवानांनी आपलं इथे येऊन भाग घेऊन आपली काय कर्तव्य आहे ते दाखवा ही सर्व नांदेडच्या सर्व पैलवानांना मी आवाहन करतो. आणि त्याच्यानंतर तिसरं बक्षीस 31,000 आहे, चौथं बक्षीस 21,000 आहे, पाचवं बक्षीस 7,000 आहे, 5,000 आहे. अशा सर्व क्रमांकाच्या बक्षिसावर कुस्त्या होणार आहेत. आणि बाकी क्रमांकाच्या कुस्त्या सोडूनसुद्धा बाकीच्याही कुस्त्या इथं लावल्या जाणार आहेत. तरी सर्व नांदेड जिल्ह्यातील आणि नांदेड जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या सर्व पैलवानांनी इथं उपस्थिती लावावी ही सर्वांना विनंती. आणि मराठवाडा आणि आपल्या विदर्भ इथं प्रथमच ही पैलवान सिकंदर शेखची आपल्या इथे कुस्ती मिळाली आहे. तरी आपल्या सर्व मराठवाडा, विदर्भ आणि सर्व महाराष्ट्रातील रसिकांनी, कुस्तीप्रेमींनी इथं हजेरी लावावी ही सर्वांना विनंती करतो. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 2, 3, 4 आखाड्या आहेत, परंतु ते सर्व शहरी भागात असल्यामुळे ग्रामीण भागातल्या पैलवानांना खुराकाचा खर्च आणि येण्या-जाण्याचा हे दोन्ही खर्च होत नसल्या कारणाने हे सर्व लक्षात घेऊन की आपल्या ग्रामीण भागातले पैलवान पण तयार झाले पाहिजे या उद्देशाने मी इथं या श्री महारुद्र व्यायामशाळेच्या संकल्पना एक मनात आणून इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच आमच्या भागात वाडीपुळेडला गजू पैलवान यांनी पण एक व्यायामशाळा उघडलेली आहे. आता अशा ग्रामीण भागात आमच्यासारख्या बऱ्याच व्यायामशाळा पुढं होतील ही अशी आमची सर्वांची इच्छा आहे. इथं सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट राहील, असं कुठल्याही प्रकारचे इथं पावती वगैरे कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे घेतले जाणार नाहीत. सर्व काही मोफत राहील. इथं माती विभाग आहे, छोटी गादीची मॅट पण आहे आणि राहण्यासाठी 4 रूमची व्यवस्था केलेली आहे. सगळ्या गोष्टी इथं सर्व फ्री असेल. आमचा एकमेव उद्देश पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे नांदेडचे हे पैलवान वाढले पाहिजे. नांदेडचे पोरायचे ऑलिम्पिकला, महाराष्ट्राला, नॅशनलला मेडल बसले पाहिजे, एवढाच आमचा उद्देश आहे. बाकी काही. येणाऱ्या 5 जानेवारीला महारुद्र व्यायामशाळेच्या उद्घाटनानिमित्त सर्वांनी या कुस्ती मैदानाचा आनंद घ्यावा. आपल्या भागामध्ये चालू वर्षाचा महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्राचा लाडका पैलवान सिकंदर शेख याची कुस्ती घेणं आणि तारीख मिळणं हे आपल्यासाठी खूप भाग्याचं आहे. आणि सर्वच लोकांनी, या कुस्ती रसिकांनी या कुस्तीसाठी यावं ही सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो. असं कुठंही असं शहरातलेच तालमीत पोरं घडतात असं काही नाही. हाच मानस आमच्या पण डोक्यात आहे. खासबा जाधव असतील, मारुती मामा माने असतील, यांच्यासारखे पैलवान सर्व गावखेड्यातूनच एवढे मोठे झालेले आहेत. आणि आमची पण इच्छा अशीच आहे की आमच्या पण खेडेगावातल्या तालमीतून ऑलिम्पिकला आमचे प्लेयर जावेत
हीच इच्छा आहे, हाच उद्देश आहे.